In last session, we construct the symbolic form and its input-output table. Okay, we have seen two examples on it. One more example is in front of you. आणखी एक एक्झाम्पल आपण बघतो आहे. ओके, या सर्किटमध्ये S1 S2 हे दोन्ही कसे जोडलेत? पॅरलल. S2 S3 S2 S3 these are also connected in parallel, and here S3 and S1 these are also connected in parallel. मग टोटल स्विचेस किती आहेत? जनरली बघा, टोटल स्विचेस लेट P किती आहे? स्विच S1 आहे. P ने काय दाखवला? स्विच S1 दाखवला. Q स्विच S2 दाखवतो. R स्विच S3 ने दाखवला. आपण PQR ने काय दाखवले? हे स्विचेस ऑन आहेत. S1 म्हणजे स्विच S1 ऑन, S2 ऑन, S3 ऑन. ओके, मग आता लॅम्प इज ऑन आणि L काय आहे? लॅम्प आहे. लॅम्प. मग आता लॅम्प ऑन कधी होणार? व्हेन वी स्टार्ट करंट. बॅटरी ऑन केली, करंट मूव्ह होणार, इथनं येणार. हिअर टू वेज आर देअर. कोणता? S1 और S2. करंट मूव्ह इन दिस. S1 कशाने दाखवला आपण? P. पॅरलल अरेंजमेंट आहे. और S2 कशाने दाखवला? Q ने दाखवला. मध्ये अँड पुन्हा ब्रॅकेट. सिमिलरली हिअर अगेन टू वेज फॉर पासिंग द करंट. वन इज दिस in this way, this is again S2 means Q, or S3 means R. Again current come up to this, and then S3 again two ways are here. S3 means R, or S1 means P, and again current moves and lamp is on. ओके, यालाच म्हणतो आपण सिम्बॉलिक फॉर्म. यालाच म्हणतो आपण इज द रिक्वायर्ड सिम्बॉलिक फॉर्म और लॉजिकल फॉर्म ऑफ द गिवन सर्किट. नंतर आपल्याला काय सांगितलं? याचा स्विचिंग टेबल बनवायचा. त्याच्यासाठी मला हे सर्किट फिनिश करायला लागेल. ओके, ड्यू टू स्पेस. आणि म्हणून पहिल्यांदा काय घेतला? P, देन सेकंड कॉलम इज Q, देन थर्ड कॉलम इज R, देन first bracket P or Q, then second bracket Q or R, then third bracket R or P. आता तिघांचं अँड घ्यायचं ॲट अ टाईम घेऊ शकता, कारण इथं तिन्ही ठिकाणी T असेल तर ट्रू होईल, किंवा आपण पहिल्यांदा कॉम्युटेटिव्हिटी लॉ वापरू. याला नंबर देतोय मी 1 2 3 4 5 6. ओके, पहिले दोन एकत्र घेतले असोसिएटिव्हने. पहिले दोन म्हणजे कोण? 4 and 5. याला नंबर द्या 7. आणि आता काय करायचा? 7 and 6 एकत्र घ्यायचा आणि याला नंबर द्यायचा 8 कॉलम. बघा, P और Q हा 4 नंबर, अँड Q और R 5 नंबर. हे दोन्ही कंबाईन केले असोसिएटिव्हिटीने आणि त्याच्यात हा ॲड केला. ओके, त्याच्यात अँड घेतला. हे झाले तुमचे कॉलमची संख्या. आता ट्रूथ व्हॅल्यू बघा, 3 स्टेटमेंट आहे. मग 3 स्टेटमेंट असेल तर ट्रूथ व्हॅल्यू किती येणार? 8 येणार. कोणत्या? तर बघा, या पॉसिबल केसेस. P1 1 1 1 or 0 0 0 0. Q TT ऐवजी 1 लिहायचं, F ऐवजी 0 लिहायचं. 1 1 0 0 1 1 0 0 1 0 1 0 1 0 1 0. 1 म्हणजे ऑन, 0 म्हणजे ऑफ सर्किट. P or Q or डिसजंक्शनची काय कंडिशन आहे? दोन्ही 0 असतील तर. पहिल्या केसमध्ये आहे नाही, सेकंड केसमध्ये नाही, थर्ड केसमध्ये नाही, फोर्थमध्ये नाही,
हिअर नो, हिअर नो. लास्ट दोन केसमध्ये दोन्ही झिरो आहेत म्हणून. देन क्यू ऑर आर, 2 नंबर 3 नंबर आरमध्ये पुन्हा तेच दोन्ही झिरो असतील तर पहिल्या केसमध्ये नाही, सेकंड केसमध्ये नो, थर्ड केसमध्ये नो, फोर्थ केसमध्ये आहे बघा. पहिल्या केसमध्ये दोन्ही झिरो नाही, दुसऱ्या केसमध्ये नाही, थर्ड केसमध्ये नाही, फोर्थ केसमध्ये आहे नो 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 यस. 1 2 3 आणि शेवटी पुन्हा दोन्ही झिरो आहेत. देन आर ऑर पी, आर ऑर पी 1 नंबर 3 नंबर दोन्ही झिरो, पहिल्या 4 केसमध्ये नाही. आर ऑर पी 1 1 1 1, देन 1 0 1 0 1 0 1 0. ओके. देन 4 and 5, आता अँड घ्यायचं आहे. 4 and 5चं अँड म्हणजे कंजंक्शन, दोन्ही 1 असतील तर 1 1 1 1 पहिल्या 3 केसेसला आहे, इथं नाही. देन पुन्हा 1 1 आणि पुन्हा आहे का नाही, 0 0. लास्ट कॉलम 7 हा आहे आत्ताच घेतलेला, 6 हा आहे. दोघांच्यामध्ये पुन्हा कंजंक्शन आहे, दोन्ही 1 असतील तर, दोन्ही 1 असतील तर 3 केस, इथं नाही, हिअर आहे, इथं नाही, दोन्ही 1 म्हणजेच ह्या काय येतील 0 येईल. आणि हा झाला तुमचा ट्रूथ टेबल. कुणाचा, दिलेल्या स्विचिंग सर्किटच्या, जे पहिल्यांदा आपण घेतलं त्याचा स्विचिंग सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म केला आणि त्याचा स्विचिंग टेबलसुद्धा आपण बनवलेला आहे. ओके. अप टिल एनी प्रॉब्लेम. असे प्रॉब्लेम बुकमध्ये आणखी दिलेले आहेत तर ते तुम्ही एक्झरसाईजमध्ये बघा, तुम्हाला ते सॉल्व होतील. बुक्स आता उपलब्ध व्हायला लागलेले आहेत. ओके, ते आपण बघू शकता. देन टर्न टुवर्ड्स. आता आपण उलटा प्रवास करूया. म्हणजे काय, आपल्याला सर्किट दिलं होतं, सर्किटवरनं आपण त्याचा सिम्बॉलिक फॉर्म तयार केला, सिम्बॉलिक लॉजिकल फॉर्म किंवा स्टेटमेंट पॅटर्न तयार केला, त्याचा टेबल बनवला. आता उलटं जायचं. उलटं म्हणजे काय, कन्स्ट्रक्शन करायचं. कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट, कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट, कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट फॉर द फॉलोइंग, फॉर द फॉलोइंग लॉजिकल स्टेटमेंट्स. ओके, फॉर द फॉलोइंग. त्यातला पहिला एक्झाम्पल आपण घेऊया. निगेशन ऑफ पी अँड क्यू आर, निगेशन ऑफ क्यू पी आर, पी कंजंक्शन निगेशन ऑफ आर, निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू आर, पी अँड निगेशन ऑफ आर. ओके. मग इथं स्विचेस किती आहेत, सिम्पल स्विचेस बघा, पी आहे, नंतर क्यू आहे, नंतर आर आहे, दोघांचे निगेशन आलेले आहेत. ओके. मग आपण ते पहिल्यांदा काय करावं लागेल, लेट पी मीन्स, पी म्हणजेच काय, स्विच S1 ऑन, क्यू स्विच S2 ऑन, आर स्विच S3 ऑन. अँड देअरफॉर आपल्याला कुणाचं निगेशन घ्यायचं आहे, इम्प्लाइज. मग निगेशन ऑफ पी काय, निगेशन ऑफ पी त्याचा कॉम्प्लिमेंट S1 डॅश ऑन, ऑन शब्द नाही लिहिला तरी चालेल. निगेशन ऑफ आर काय दाखवतो, स्विच S3 डॅश, स्विच S3 डॅश ऑन. अँड देअरफॉर आता हे देअरफॉर गिवन स्विचिंग सर्किट इज, बघा आपल्याकडे वायर्स दिल्या आणि स्विचेस दिले, तर आपण कसे जोडणार, निगेशन ऑफ, पहिला ब्रॅकेट निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी म्हणजे कोण माहिती आहे ना, निगेशन ऑफ पी म्हणजेच S1 डॅश. अँड म्हणजे सिरीजमध्ये जोडतो, अँड म्हणजे एकामागे एक जोडणं, सिरीजमध्ये जोडणं. कोणता आला, क्यू, क्यू म्हणजे S2, हा झाला अँड. मध्ये साईन आर, आर अँड म्हणजे सिरीज, आर म्हणजे पॅरलल, हे झालं पॅरलल. ओके. पी, पी म्हणजे, पी कशाला म्हटलं आपण, स्विच S1ला म्हटलं होतं पी.
अँड म्हणजे सिरीज. पुढे कोणता आला? निगेशन ऑफ आर. निगेशन ऑफ आर कशाने दाखवला आपण? S3 डॅशने दाखवला आणि हा झाला सर्किट तयार. हा टेस्ट करण्यासाठी आपण काय करतो? याला बॅटरी जोडतो. ही बॅटरी झाली प्लस मायनस आणि इकडे चेक करण्यासाठी काय जोडतो आपण? लॅम्प जोडतो. हा लॅम्प आणि हे झालं तुमचं रिक्वायर्ड स्विचिंग सर्किट, ज्याचा सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला दिला होता असं स्विचिंग सर्किट. ओके, तर एकदम सिम्पल पार्ट आहे. सर्किट हळूहळू फक्त लक्षात ठेवायचं. अँड म्हणजे सिरीज, ऑर म्हणजे पॅरलल. तर ह्या ॲडजस्टमेंट आहे. असं हे सर्किट आपण तयार केलेलं आहे. वन मोर प्रॉब्लेम. याचा आणखी एक प्रॉब्लेम आपण बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम इज P and Q are in next bracket negation of P and negation of Q or P or R round bracket complete, rectangular bracket also complete. बघा आता याच्यात किती स्विचेस आहेत? इथंही 3 स्विचेस आहेत. P आहे, Q आहे आणि R आहे. मग लेट P स्विच S1, Q स्विच S2, R स्विच S3, निगेशन ऑफ P स्विच S1 डॅश आणि इथं कुणाचं निगेशन आहे? Qचं पण आहे. मग याच्यावरनं निगेशन ऑफ Q काही स्विच S2 डॅश. ओके, अँड देअरफॉर गिव्हन सर्किट इज. कसं ड्रॉ करता येईल बघूया. स्विचेस मांडून झाले. आता P अँड Q. अँड म्हणजे सिरीज अरेंजमेंट. मग हा पहिले 2 हे सिरीजमध्ये जोडले. कोण? P म्हणजे S1, Q म्हणजे S2. P अँड Q. ऑर म्हटलं की पॅरलल अरेंजमेंट आली. निगेशन ऑफ P. निगेशन ऑफ P. निगेशन ऑफ P म्हणजे कोण आहे? S1 डॅश आहे. ओके, S1 डॅश. अँड याच्या पुढे कोणतं साईन आहे? R आहे. मग R हा पहिला स्विच कोणता जोडला? निगेशन ऑफ Q. निगेशन ऑफ Q म्हणजे S2 डॅश. R हा दुसरा स्विच कोणता आहे? P आहे. P म्हणजे S1. तिसरा स्विच कोण आहे? R आहे. R म्हणजे S3. असे हे जोडले. ओके, नंतर हा करंट इकडे गेला. हा आहे तसाच, हा पॅरलल झाला. ह्या ॲडजस्टमेंट बघा. P अँड Q. नंतर दुसरा ब्रॅकेट म्हणून ऑर आला. पॅरलल हा दुसरा ब्रॅकेट पूर्ण घेतला. आता याला काय जोडायचं? फक्त इकडे बॅटरी जोडायची आणि लॅम्प जोडायचा. ही बॅटरी इकडे जोडला आपण लॅम्प आणि हा झाला तुमचा रिक्वायर्ड सर्किट तयार. अशा प्रकारे एकदम सिंपल प्रॉब्लेम्स याच्यामध्ये आहे. आणखी एखादा बघूया. ओके, वन मोर प्रॉब्लेम. तिसरा प्रॉब्लेम. P अँड R negation of Q and negation of R rectangular bracket complete, or negation of P and negation of R. Let us draw its circuit. इथे पुन्हा 3 स्विचेस आहेत. कोण आहे? P आहे, Q आहे, R आहे आणि त्यांचे निगेशन आहे. ओके, P Q R स्विच S1 S2 and therefore निगेशन ऑफ P म्हणजेच स्विच S1 डॅश. निगेशन ऑफ Q स्विच S2 डॅश. निगेशन ऑफ R स्विच S3 डॅश. अँड देअरफॉर आता याचं सर्किट कन्स्ट्रक्ट करूया. बघूया पुन्हा याचा सर्किट कसा येईल तो. ओके, P अँड R कसे जोडले? P आणि R अँड आहे. अँड आहे म्हणजे सिरीजमध्ये जोडलेले आहेत. कोण? P म्हणजे S1, R म्हणजे S3. ओके, R म्हणजे ही ॲडजस्टमेंट. R निगेशन ऑफ Q. निगेशन ऑफ Q कशाने दाखवला आपण? S2 डॅशने दाखवला. निगेशन ऑफ R
कशाने दाखवला आपण, S3 डॅशने दाखवला. ब्रॅकेट कंप्लीट. हा झाला रेक्टँग्युलर ब्रॅकेट कंप्लीट. पहिले दोन आर, हे दोन झाले. ओके. आर म्हटल्यावर याला पुन्हा काय येईल, आर म्हटल्यावर याला पुन्हा पॅरलल येईल. पॅरलल. निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी म्हणजे S1 डॅश. निगेशन ऑफ आर म्हणजे S3 डॅश. ओके. हा आणि हा झाला तुमचा दिलेला सर्किट कंप्लीट. आता तुम्ही काय करणार याला, वी जॉईन द बॅटरी फॉर चेकिंग वेदर वी कनेक्टेड क्लिअरली ऑर नॉट. ओके. करंट फ्लोज ऑर नॉट, त्याच्यासाठी आपण लॅम्प लावणार आणि मग हा झाला तुमचा गिव्हन सर्किट तयार. ओके. हा झाला गिव्हन सर्किट तयार दिलेल्या सॅम्पलचा. हा पुढचा कन्सेप्ट. नंतर याच्यापुढे आता तुम्हाला काय व्हायला लागलं, दिलेलं सर्किट दिलेलं असेल तर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म तयार करता येतो. सिम्बॉलिक फॉर्म दिला असेल तर त्याचं सर्किट तयार करता येतं, याचा टेबल पण तयार करता येतो. मग आता आपल्याला जे लॉज आहेत त्यांचा वापर करून याच्यावर प्रॉब्लेम्स येतात. सिम्प्लिफिकेशन, सिम्प्लिफाय, सिम्प्लिफाय गिव्हन सर्किट, सिम्प्लिफाय गिव्हन सर्किट. पुढचा कन्सेप्ट आहे सिम्प्लिफाय गिव्हन सर्किट सो दॅट, सिम्प्लिफाय गिव्हन सर्किट सो दॅट the circuit कसं has minimum number of switches, has minimum number of switches म्हणजे कमीत कमी स्विचेस त्याच्यात असतील असं नवीन सर्किट तयार करायचं. याला दुसऱ्या भाषेत म्हणतात इक्विव्हॅलंट सर्किट. बघा, इक्विव्हॅलंट सर्किट कसं तयार करायचं, तर पहिल्यांदा त्याचा काय करायचा, सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा. पहिली स्टेप दिलेल्या सर्किटचा काय करायचा, सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा. नंतर युजिंग रूल्स किंवा अल्जेब्रा ऑफ लॉजिक, युजिंग रूल्स ऑफ लॉजिक. कोणते, आयडेम्पोटेंट, कॉम्युटेटिव्हिटी, असोसिएटिव्हिटी, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ, ते कंडिशनल, बाय कंडिशनल, कंडिशनल बाय कंडिशनल याच्यात नाहीच आहे. ओके. ते लॉ वापरून याचं काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय, सिम्पल कमीत कमी, आणि मग ड्रॉ द सर्किट, आणि पुन्हा त्याचं काय करायचं, सर्किट तयार करायचं. जे सर्किट तयार होतं याला म्हणतात सिम्प्लिफाईड सर्किट. याला नाव आहे सिम्प्लिफाईड सर्किट. याला म्हणतात सिम्प्लिफाईड सर्किट. सो दॅट इट कंटेन्स मिनिमम नंबर ऑफ स्विचेस. याच्यात जेवढे असतील त्याच्यापेक्षा कमी स्विचेस तुमच्याकडे असतील. ओके. ओके. बघूया पहिलं एक्झाम्पल. ओके. पहिलं एक्झाम्पल, हा पहिला स्विच आहे S1, देन S1 डॅश, देन S2 डॅश, आणि पुन्हा स्विच आहे S2, आणि मग याला जोडला आहे बॅटरी, लॅम्प, आणि हा तुमचा झाला गिव्हन सर्किट. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. पहिल्यांदा याचं काय करायचं, सिम्बॉलिक, पहिली स्टेप याचं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्जन करायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करणार तुम्ही, लेट, किती स्विचेस आहेत, दोनच आहेत. पी म्हणजे काय, स्विच S1, क्यू स्विच S2 ऑन पकडायचे ते, अँड देअरफॉर निगेशन ऑफ पी काय, स्विच S1 डॅश, निगेशन ऑफ क्यू स्विच S2 डॅश, आणि L आहे काय आहे, लॅम्प आहे. लॅम्प इज ऑन, आणि मग देअरफॉर लॅम्प इज ऑन. कधी होईल लॅम्प इज ऑन, करंट तुमचा स्टार्ट झाला, मग इथनं करंट इकडे येणार, स्टार्ट, S1 क्लोज केला, पुढे येणार, S1 ऑन केला ऑन, अँड याच्या पुढे आहे पॅरलल अरेंजमेंट म्हणून ब्रॅकेट,
S1 डॅश निगेशन ऑफ पी ऑर पॅरलल आहे म्हणून ऑर S2 डॅश निगेशन ऑफ क्यू. पुन्हा करंट इकडनं किंवा इकडनं या दोन वेने करंट काय होईल पास होईल इथं येईल. मग S2 क्लोज करावा लागेल. अँड जर आपण हा S2 क्लोज केला तर करंट पुढे जाईल आणि लॅम्प ऑन होईल. याला म्हणतो आपण सिम्बॉलिक फॉर्म. आता याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. आता बघा हा पहिला स्टेटमेंट आहे, हा पूर्ण दुसरा मानू आणि हा तिसरा मानू. हा पी अँड क्यू अँड आर तीन असतील, दोघांच्यामध्ये सेम साईन असतील तर कोणतेही दोन एकत्र घेता येतात. मग मी काय करतो बघा, पहिला आणि लास्ट, फर्स्ट आणि लास्ट कंबाईन केले अँड निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. काय केला, कोणता लॉ वापरला माहिती आहे ना, याला म्हणतात असोसिएटिव्ह लॉ. याला म्हणतात असोसिएटिव्हिटी किंवा असोसिएटिव्ह लॉ. देन पी अँड क्यू अँड दोघांनाही निगेशन आहे, मग निगेशन बाहेर घेऊ शकतो मी. का, पी निगेशन ऑफ कोणता लॉ, हा डी मॉर्गन्स लॉ. वजा बाहेर घेतलं तर चिन्ह बदलतं, तसं निगेटिव्ह कॉमन घेतात. हा कोणता लॉ आहे, निगेशन ऑफ पी अँड क्यू इज सेम एज निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू, डी मॉर्गन्स लॉ. देन आता हा पूर्ण स्टेटमेंट जर समजा तुम्ही पी मानला अँड हा त्याचं काय आहे, फक्त निगेशन आहे. मग पी अँड निगेशन ऑफ पी कॉम्प्लिमेंट. अँडला दोन्ही ट्रू येणं शक्य आहे का, नाही, इज ऑलवेज फॉल्स. म्हणजेच इथं काही नेहमी यफ येईल. यफचा अर्थ माहिती आहे, याचा जर टेबल बनवला तर लास्ट कॉलममध्ये सगळे झिरो येतील. म्हणजेच काय, लॅम्प नेव्हर ऑन, लॅम्प नेव्हर ऑन किंवा ग्लो इरिस्पेक्टिव्ह. सध्या जी अरेंजमेंट दिलेली आहे त्यामध्ये इरिस्पेक्टिव्ह टू दी अरेंजमेंट, to the arrangement of given switches, to the arrangements of given switches in the circuit. या सर्किटमध्ये सध्या जी ॲडजस्टमेंट आहे याच्यामध्ये काहीही करा तरी तुमचा लॅम्प होणार नाही. याचा अर्थ हे सर्किट जे आहे, हे जे स्विचेस जे जोडलेले आहेत हे चुकीचे आहेत. का, तर लॅम्पच ऑन होणार नाही. काही करा तरी लॅम्प ऑन होऊ शकत नाही. तर हा झाला सिम्प्लिफाय. मग आता याला सिम्प्लिफाईड सर्किट आहे का, नाही, इट हॅज नो सिम्प्लिफाईड सर्किट. मग इथं काहीतरी आलं पाहिजे, पी किंवा क्यू किंवा दुसरं काही चालेल, पण टी आणि एफ इथं चालत नाही सिम्प्लिफाईडसाठी. ओके, तर हा पहिला प्रॉब्लेम, लॅम्प नेव्हर ऑन इन द. व्हॉट इज आवर कन्क्लुजन, तर हे कन्क्लुजन पण आहे. तुमचं म्हणणं काय आहे की लॅम्प ऑन होणार नाही. लॅम्प नेव्हर ऑन म्हणजे ऑफ, डज नॉट ग्लो. काय होईल, नॉट ग्लो irrespective to the arrangement of the switches in given circuit. Okay, come towards one more problem. आणखी एक प्रॉब्लेम या टाईपचा बघूया. तुमची आयडिया क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण प्रॉब्लेम्स बघणार आहोत. ओके, नेक्स्ट दिस. बघूया, पहिला स्विच आहे S1 आणि S2 डॅश. दुसरा आहे इथं S1 डॅश अँड S2. इथं आहे S1 डॅश आणि S2 डॅश, S1 डॅश S2 डॅश, आणि याला जोडला आहे पुढे बॅटरी, लॅम्प, आणि हा तुमचा आहे स्विचिंग सर्किट. ओके, हा दिलेला सर्किट आहे. याचा तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म करायचा, त्याचा सिम्प्लिफाय करायचा, आणि मग कमीत कमी किती स्विचेस येतील ते बघू. मागच्या वेळेला नाही जमलं, ठीक आहे, ते सर्किट तसं होतं. सिम्प्लिफाय केल्यानंतर सगळं यप आलं. याचा अर्थ लॅम्प नेव्हर ऑन, आणि ऑनच होत नसेल तर मग त्याचं सिम्प्लिफिकेशन कसं करणार. देअरफॉर हिअर, मग आता लेट काय आहे बघा, पी म्हणजेच कोण, स्विच S1 ऑन, क्यू स्विच
S2 on. Negation of P, switch S1 dash on. Negation of Q, switch S2 dash on. and therefore आणि L काय दाखवतो आहे, लॅम्प दाखवतो. and therefore लॅम्प इज ऑन. कधी लॅम्प ऑन होणार, लॅम्प कधी ऑन होणार, करंट इथनं येणार. करंटला 3 मार्ग आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड. पहिल्या मार्गाने गेला तर काय होईल, दोन्ही क्लोज करावे लागतील. कोण, S1 म्हणजे P अँड S2 डॅश म्हणजेच निगेशन ऑफ Q. ऑर मधल्या मार्गाने आला तर S1 डॅश क्लोज करावं लागेल आणि S2 पण क्लोज करावं लागेल. S1 डॅश म्हणजे निगेशन ऑफ P अँड Q. ऑर तिसऱ्या मार्गाने करंट गेला तर S1 डॅश क्लोज करावं लागेल आणि S2 डॅश पण क्लोज करावं लागेल आणि मग करंट या तिन्ही मार्गाने फ्लो होईल आणि लॅम्प आपला ऑन होईल. हा झाला तुमचा सिम्बॉलिक फॉर्म. हा काय झाला तुमचा सिम्बॉलिक फॉर्म तयार झाला. मग आता याचं आपल्याला शॉर्टमध्ये रूपांतर करायचं लॉज वापरून. मग बघा, हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे 1 मानला, हा दुसरा मानला, हा तिसरा मानला. ओके, मग आता बघा, 3 पैकी कोणतेही 2 तुम्ही एकत्र घेऊ शकता. ओके, मग 3 पैकी का सेम साईन असेल तर हा ब्रॅकेट म्हणजे हा समजा फक्त मी P मानला, हा Q मानला, हा जर R मानला तर तिघांच्यामध्ये सेम साईन आहे. मग आपला असोसिएटिव्हिटी काय सांगतो, 3 पैकी कोणतेही 2 एकत्र घ्या. मग मी कोणते घेणार, बघा, तर ज्यांच्यामध्ये काही कॉमन किंवा गुणाकार करता येईल असे 2 एकत्र घेणार. कोणते 2, लास्ट 2 एकत्र घेणार. निगेशन ऑफ P अँड Q or negation of P and negation of Q. कोणता लॉ वापरला, असोसिएटिव्हिटी. याच्यानुसार 3 पैकी कोणतेही 2 तुम्ही एकत्र घेऊ शकता, घेतले. ओके, बघा पुढे आता सिंपल पार्ट आहे. पहिला काहीच नाही केला आपण, तो तसाच ठेवला. P अँड निगेशन ऑफ Q R. आता ह्या दोघांकडे व्यवस्थित बघा पुन्हा, दोन्ही ब्रॅकेटचे, दोन्ही ब्रॅकेटमध्ये सेम साईन आहे, बाहेर अपोजिट साईन आहे. मग काही कॉमन आहे का हो, बघा, निगेशन ऑफ P अँड, निगेशन ऑफ P अँड, निगेशन ऑफ P अँड कॉमन पार्ट आहे. मग काय राहिलं हो, आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय राहिला, Q राहिला, मधलं साईन R राहिलं आणि काय राहिला, निगेशन ऑफ Q राहिला. बघा बरं पुन्हा, नसेल तर पुन्हा उलटं सांगतो, बाहेरच्याने मध्ये गुणायचं, निगेशन ऑफ P अँड Q ऑर निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. बरोबर आहे. हा यालाच म्हणतो आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. याला काय म्हणतो आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो. ओके, आता QR बघा, याला हा लॉ आहे तुमच्याकडे. आपण विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह जे केले होते त्याच्यामध्ये जे लॉ वापरले तेच इथं वापरायचे. निगेशन ऑफ P अँड Q ऑर निगेशन, तो आणि त्याचं निगेशन, ऑरमध्ये दोन्ही फॉल्स कधीच शक्य नाही. म्हणजे हे नेहमी काय आहे, ट्रू आहे. याला कॉम्प्लिमेंट लॉ म्हणतो आपण. याला काय नाव दिलं आपण, कॉम्प्लिमेंट लॉ नाव दिलं. नंतर त्याच्या पुढे बघा, P अँड निगेशन ऑफ Q ऑर निगेशन ऑफ P फक्त शिल्लक राहील. का, निगेशन ऑफ P अँडला दोन्ही, हा ट्रू असेल तर ट्रू होईल, फॉल्स असेल तर फॉल्स होईल. म्हणजे आणि याला नाव आहे आयडेंटिटी लॉ. याला नाव आहे आयडेंटिटी लॉ. ओके, आता पुन्हा दोन्ही ब्रॅकेट रिव्हर्स करा तरी चालेल, आहे तसं घेतलं तरी चालेल. साईन अपोजिट आहे, मग बाहेरच्याने मध्ये गुणायचं. वाटल्याचे रिव्हर्स करून घेतो. निगेशन ऑफ P ऑर P अँड निगेशन ऑफ Q. कोणत्या लॉने, कॉम्युटेटिव्हिटीने. याला कोणता लॉ वापरला, कॉम्युटेटिव्ह लॉ वापरला आणि रिव्हर्स करून घेतले. आता तुम्हाला पुन्हा बाहेरच्याने मध्ये गुणायचे का, साईन अपोजिट आहे. मग काय येईल, पहिलं निगेशन ऑफ P ऑर P अँड निगेशन ऑफ P ऑर निगेशन ऑफ Q. कोणता लॉ, यालाच म्हणतो बाहेरच्याने मध्ये गुणायचं किंवा कॉमन घ्यायचा, एकच लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. निगेशन ऑफ P ऑर P, ऑरला दोन्ही फॉल्स शक्य नाही, ऑलवेज ट्रू. अँड निगेशन ऑफ P ऑर निगेशन ऑफ Q. आणि हा कोणता आहे,
कॉम्प्लिमेंट लॉ. कोणता लॉ वापरला? कॉम्प्लिमेंट लॉ वापरला लास्ट. टी अँड हा ट्रू असेल तर हे स्टेटमेंट ट्रू होईल, हा फॉल्स असेल तर फॉल्स होईल. म्हणजे कुणावर डिपेंड आहे? हे याच्यावरती डिपेंड आहे. हा आहे पुन्हा आयडेंटिटी लॉ. आता बघा दोन्ही स्विचेस वेगवेगळे आहे, कॉमन घेऊन फायदा नाही. म्हणजे हा झाला लास्ट. याचा अर्थ ओरिजिनल स्विचेसमध्ये किती? 6 स्विचेस होते. ओरिजिनल सर्किटमध्ये 6 होते. त्याचं आपण सिम्प्लिफाय केलं आणि कितीवर आणलं? 2वर आणलं. अँड देअरफॉर सिम्प्लिफाईड सर्किट, देअरफॉर simplified circuit is negation of P. negation of P म्हणजे माहिती आहे ना S1 डॅश, negation of Q माहिती आहे ना S2 डॅश. आणि कसे जोडले? ऑरने. ऑरने म्हणजे माहिती आहे ना पॅरललने जोडले. आणि ही झाली तुमची ॲडजस्टमेंट ऑफ द गिवन सर्किट. ही झाली तुमची ॲडजस्टमेंट ऑफ द पॅरलल स्विचेस. बघा बरं पुन्हा एकदा व्यवस्थित बघा, एक एक स्टेप समजून घ्या, तुम्हाला जमेल. अशा प्रकारचे आणखी काही प्रॉब्लेम आपण पुढच्या वेळेला सॉल्व करूया. थँक्यू.